नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सेक्टर 34 आणि 36चं घरांचं पोझिशन देणे सुरू झालेलं आहे. आता को ॲप्लिकंट हे जे सिडकोद्वारा सर्वांना ॲड करण्यासाठी जे ऑप्शन येत आहे, काहींना येत आहे, काहींना येत नाही आहे. तर हे काय आहे, को ॲप्लिकंट ॲड करणे गरजेचं आहे की नाही, त्यांचे काय फायदे आहेत, त्यांचं काय नुकसान आहे, तर आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर ती माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम को ॲप्लिकंट काय असते त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. को ॲप्लिकंट याचा अर्थ होतो सह अर्जदार. जेव्हा आपण फ्लॅट आपल्या नावावरती करतो तेव्हा जर आपल्याला आपल्या पत्नीला किंवा आईला जर सह अर्जदार जर करायचं असेल तर आपल्याला को ॲप्लिकंट करावं लागतं. को ॲप्लिकंट हे सर्वांनी करणं गरजेचं आहे नाही याची पण आपण माहिती बघणार आहोत. को ॲप्लिकंट केलं तर काय फायदे होतात, काय नुकसान होतात त्याची पण आपण माहिती बघणार आहोत. को ॲप्लिकंट आता आपण सर्वप्रथम को ॲप्लिकंट का करणे गरजेचं आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत. बघा, सिडकोमध्ये LIG टाईप आणि EWS टाईप असे दोन प्रकारची घरे असतात. EWS वाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांना कंपल्सरी को ॲप्लिकंट करणे गरजेचं आहे. को ॲप्लिकंट केल्यानंतर आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेची जी सबसिडी आहे 2,50,000 ते 2,67,000 अशी या दरम्यानमध्ये ती सबसिडी आपल्याला बँकेच्या होम लोनच्या अकाउंटवरती जमा होत असते. EWS वाल्यांना ते कंपल्सरी आहे, त्यामुळे सर्वांनी EWS कॅटेगरीमध्ये ज्यांना घर लागलेले आहेत त्यांनी को ॲप्लिकंट करणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना को ॲप्लिकंट करणं गरजेचं आहे. पत्नीचे नाव त्यांना ॲड करावं लागतात. त्यानंतर राहिलं ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांनी आईचं नाव ॲड केलं तरी चालते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. को ॲप्लिकंट करण्यासाठी आपल्याला काय प्रोसेस आहे मी तुम्हाला त्यांची सविस्तर माहिती सांगणार आहे. राहिला प्रश्न LIG टाईप ज्यांचे जे घरं लागलेले आहेत त्यांच्यासाठी. आता 2024च्या लॉटरीमध्ये जो नियम आहे की ज्यांचं उत्पन्न 6 लाखाच्या आत आहे त्यांनासुद्धा आता प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे पहिली जी सुविधा होती 3 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पन्न होतं 2024च्या पहिले, ही प्रधानमंत्री आवास योजना ही सुविधा त्यांच्यासाठीच होती. पण आता ही जे अमाऊंट आहे 3 लाखावरून ते 6 लाखावर गेली. म्हणजे आता ज्यांचं उत्पन्न 6 लाख आहे त्यांना EWS कॅटेगरीमध्ये गणना केली गेलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला ज्याचं इन्कम 6 लाखाच्या आत आहे 2024च्या लॉटरीमध्ये ते सुद्धा आता प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर त्यामुळे आता हे जे इन्कम 6 लाखाच्या आत आहे त्यांनीसुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला जी प्रधानमंत्री आवास योजनेची जी सबसिडी आहे ती तुमच्या होम लोनच्या जे अकाउंट आहे, जे तुम्ही होम लोन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ती जमा होत असते. तर अशा प्रकारे हे को ॲप्लिकंट ॲड करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला ही माहिती समजली असेल. बघा, को ॲप्लिकंट करताना आपल्याला सर्वप्रथम EWS कॅटेगरीवाल्यांना डॉक्युमेंट काय लागतात. डॉक्युमेंट सर्वांसाठी सेम आहे. बघा, EWS वाल्यांसाठी आपल्याला डॉक्युमेंट लागतात. एक आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, मॅरेज सर्टिफिकेट आणि गॅझेटेड. हे डॉक्युमेंट आपल्याला जे EWS कॅटेगरीमध्ये को ॲप्लिकंट करण्यासाठी लागतात. लग्नानंतर पत्नीचं नाव हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्हीवरती चेंज करणं आवश्यक आहे, तरच ते तुमचं ॲप्रुव्हल होते सिडकोद्वारा. जर तुम्ही याच्यामध्ये नाव ॲड केलेलं नसेल, नाव चेंज केलं नसेल लग्नानंतर, तर ते तुम्ही लवकरात लवकर चेंज करून घ्या. राशन कार्डवरती पण तुम्हाला ते नाव ॲड करावं लागते आपल्या पत्नीचे, ज्यांना को ॲप्लिकंट करायचं आहे. त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट. जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर तुम्हाला ग्रामीण भागातून ग्रामपंचायतद्वारा ते मॅरेज सर्टिफिकेट देतात. नगर परिषदमध्ये असाल तर नगरपालिकामधून मिळते, जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषदमधून मिळतो आणि महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेच्या ऑफिसमधून आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट मिळून जातो. राहिला प्रश्न गॅझेटेड. आता हे सिडकोमध्ये गॅझेटेड पण मागतात को ॲप्लिकंट करण्यासाठी. को ॲप्लिकंटमध्ये गॅझेटेड हा असा प्रकार आहे की समजा लग्नानंतर हे त्या स्त्रीचं नाव तिच्या वडिलांचं नाव असते लागलेलं, तिच्या वडिलांचं नाव आणि सरनेम. पण को ॲप्लिकंट करताना ते नाव चेंज करण्यासाठी गॅझेटेड बनावं लागतो. त्यांचा एक ऑनलाईन फॉर्म असतो. त्याच्यानंतर गॅझेटेड बनवताना की लग्नापूर्वीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव
असं हे आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना तिथे डॉक्युमेंट पण अपलोड करावं लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, जे लग्नानंतर जे नाव चेंज झालेलं आहे ज्यांच्या पतीचं, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर तुम्हाला हे गॅझेटेडसाठी पण तुम्हाला तिथे गॅझेटेड बनावं लागतात. आणि हे सर्व डॉक्युमेंट ज्या कॉप्लिकंट ज्यांचं नाव ॲड करायचं आहे त्यांचं नाव ॲड करताना हे सर्व डॉक्युमेंट जेव्हा म्हणजे पतीच्या नावावरचे तयार होतात तेव्हा तुम्हाला ते तिथे सिडको निवारच्या साईडवरती कॉप्लिकंटचं ऑप्शन येते, तिथे तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात. त्यानंतर तुम्हाला हे अपलोड करावं लागतात. अपलोड केल्यानंतर तुम्हाला सिडकोद्वारा 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला ॲप्रुव्हलचा ऑप्शन येतो. म्हणजे बघ तुमचं ॲप्रुव्हल झालेलं आहे, तुम्ही पेमेंट करा. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करावा लागतो 5,000 रुपये आणि प्लस GST म्हणजे 900 रुपये. म्हणजे तुम्हाला 5,900 रुपये GST तुम्हाला तिथे पे करावे लागतात. 5,900 GST तुम्हाला पे केल्यानंतर तुम्हाला आता हे तुम्हाला पे कुठे करावं लागतात, जेव्हा आपण सिडकोचे इन्स्टॉलमेंट भरतो, सिडको पेमेंट ऑप्शनवरती जिथे आपण रेफरन्स नंबर टाकून तिथे तुम्हाला हे ऑप्शन येतो. त्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन आल्यानंतर जेव्हा तुम्ही 5,900 रुपये तुम्ही पेमेंट करतात, पेमेंट केल्यानंतर तुम्हाला परत एक अलॉटमेंट लेटर जनरेट होतो. त्याच्यामध्ये तुमचं नाव आणि तुमच्या पत्नीचं नाव कोॲप्लिकंट म्हणून तिथे ॲड केलेलं असते. त्यानंतर तुम्हाला हे कोॲप्लिकंट ॲड लेटर तुम्हाला जेव्हा तुम्ही घराचं रजिस्ट्रेशन ॲग्रीमेंट करतात तेव्हा तुम्हाला हे कोॲप्लिकंट झालेलं नाव ॲड झाल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर तुम्हाला तिथे जमा करावं लागतात रजिस्ट्रेशन ऑफिसला. तर असे हे कोॲप्लिकंट आपल्याला करावे लागते. तर तुम्हाला ही दिलेली माहिती कळाली असेल. काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये प्रश्न करा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.